नमस्कार. आपण पाहत आहात सक्षम महाराष्ट्र न्यूज. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील कथित लाठीमाराच्या निषेधार्थ माहूर पेटले. हजारोंचा निषेध मोर्चा, राष्ट्रपती व पंतप्रधानांना निवेदन. दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ नांदेड जिल्ह्यातील माहूर शहरात गुरुवारी हजारो विद्यार्थी, युवक, महिला, शेतकरी आणि विविध सामाजिक संघटनांनी भव्य निषेध मोर्चा काढला. या आंदोलनात संविधानाच्या संरक्षणाची आणि विद्यार्थ्यांच्या लोकशाही हक्कांची मागणी करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरू झालेला मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. आंदोलकांच्या हातात संविधानाच्या प्रती, विविध मागण्यांचे फलक आणि बॅनर दिसून आले. शिक्षण वाचवा, संविधान वाचवा, तानाशाही नाही चालणार आणि विद्यार्थ्यांवरील दडपशाही बंद करा अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. तहसील कार्यालयासमोर झालेल्या सभेत विविध वक्त्यांनी दिल्लीतील घटनेचा निषेध नोंदवत शिक्षण, बेरोजगारी, शिष्यवृत्ती आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर भाष्य केले. विद्यार्थ्यांना शांततापूर्ण आंदोलनाचा घटनात्मक अधिकार असल्याचे सांगत तो अबाधित ठेवण्याची मागणी करण्यात आली. मोर्चा शांततेत पार पडावा यासाठी माहूर पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनानंतर शिष्टमंडळाने तहसीलदारांमार्फत भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. या आंदोलनात विविध राजकीय, सामाजिक आणि विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. दिल्लीतील घटनेच्या निषेधार्थ माहूरमध्ये निघालेला हा मोर्चा शहरात दिवसभर चर्चेचा विषय ठरला. सक्षम महाराष्ट्र न्यूज ग्रामीण प्रतिनिधी शरीफ शेख यांचा हा वृत्तांत.